नमस्कार मित्रांनो, मी अजित पलाव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर मंडळी, 1 जानेवारी 2026 पर्यंत तुमचं आधार तुमच्या पॅन कार्डची लिंक नसेल तर आता तुमचं पॅन कार्ड हे निष्क्रिय केलं जाईल, म्हणजेच तुमचं पॅन कार्ड डिॲक्टिव्हेट केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचं नुकसान सहन करावं लागेल, पुन्हा तुमचं कार्ड ऍक्टिव्हेट करण्याकरिता तुम्हाला किती वेळ लागेल आणि तुम्हाला त्याबद्दल दंड किती आकारण्यात येईल याबद्दलची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबरीनं तुम्ही तुमचं आधार तुमच्या पॅनशी लिंक आहे की नाही कसं तपासू शकता हे देखील आपण प्रॅक्टिकली आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबरीनं तुमचं पॅन कार्ड आधार कार्डची लिंक नसेल तर ते तुम्ही वेबसाईटद्वारे किंवा SMS द्वारे सोप्या पद्धतीनं कसं लिंक करू शकता याबद्दल देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. म्हणजेच तुम्ही एका SMS द्वारे देखील तुमचं आधार पॅनशी लिंक करू शकता. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आजच्या काळामध्ये परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन कार्ड ही कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी अत्यावश्यक बाब आहे. मग तुमचं प्राप्तिकर विवरणपत्र असो म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न की बँक खातं उघडायचं असो किंवा तुमचं इतर कोणतंही काम करायचं असो, परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन कार्ड त्याकरिता आवश्यक असतं. मात्र आता तुमचं आधार कार्ड पॅन कार्डची लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे. आता जर तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाशी पॅन लिंक करण्यास उशीर केला तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. आणि जर तुमचं पॅन कार्ड बंद झालं तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आता येथे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस CBDT यांच्याकडून या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे की ज्या व्यक्तींना ऑक्टोबर 2024 पूर्वी आधार साठीच्या ऍप्लिकेशन फॉर्मच्या एनरोलमेंट ID वर पॅन नंबर देण्यात आला होता आणि जर त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांचं आधार कार्ड पॅनशी लिंक केलं नाही तर त्यांचा पॅन नंबर बंद होऊ शकतो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जर ते या मर्यादित झालं नाही तर तुमचं पॅन निष्क्रिय केलं जाईल, म्हणजे डिॲक्टिव्हेट केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला सर्वच ठिकाणी विविध अडचणींना तोंड द्यावं लागेल. आता ही अधिसूचना एप्रिल 2025च्या सुरुवातीला आली होती, मात्र आधार आणि पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 होती. त्यामुळे आता तुमचं पॅन कार्ड सुरू ठेवण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे जाणून घेऊयात. जर तुमचं पॅन आणि आधार लिंक केलेलं नसेल तर काय होईल. हल्ली पॅन आणि आधार कार्डची आवश्यकता असंख्य ठिकाणी असते. ते इतके महत्त्वाचं आहे की पॅन कार्ड शिवाय काम करणं निव्वळ अशक्य झालं आहे. उदाहरणार्थ, तुमचं पॅन कार्ड बंद किंवा निष्क्रिय झालं तर तुम्हाला बँक खातं उघडता येणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला डीमॅट अकाउंट देखील उघडता येणार नाही. परिणामी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर किंवा ETFचे व्यवहार देखील करता येणार नाही. त्याचबरोबरीने पहा, 50,000 रुपयापेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवीसाठी देखील तुमचं पॅन कार्ड आवश्यक असतं. त्याचबरोबरीनं काही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असतं. विशेष करून कल्याणकारी योजनेसाठी अर्ज करतेवेळेस तुमचं पॅन कार्ड आवश्यक असतं. पॅन कार्ड शिवाय तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज देखील मिळू शकत नाही. त्याचबरोबरीनं घर किंवा वाहन खरेदी करण्याकरिता देखील तुम्हाला पॅन कार्डची आवश्यकता असते. त्यामुळे जर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आलं तर त्यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला 50,000हून अधिक रकमेचे परकीय चलनातील व्यवहार करायचे असतील तरी तुम्हाला त्याकरिता पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुमचं पॅन कार्ड बंद झालं तर कर परतावा म्हणजे टॅक्स रिफंड मिळू शकणार नाही. त्याचबरोबरीने तुमच्या परताव्यावर म्हणजे रिफंडवर तुम्हाला व्याज देखील मिळणार नाही.
त्यामुळं या सर्व गोष्टी टाळण्याकरिता तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक असणं आवश्यक आहे. तर आता त्याकरिता महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक आहे की नाही ते तुम्ही कसं पाहू शकता, तुमच्या मोबाईलवरून कसं पाहू शकता ते आपण आता पाहणार आहोत. आणि जर तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक नसेल तर कोणत्या वेबसाईट वरनं तुम्ही ते लिंक करू शकता. आणि तुम्हाला वेबसाईटचा वापर करता येत नसेल तर तुमच्या मोबाईल मधून SMS द्वारे तुम्ही तुमचं आधार पॅनशी कसं लिंक करू शकता, अगदी सोप्या पद्धतीनं ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. माहिती आवडल्यास एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आता आपण लाईव्ह आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊयात. आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहोत. येथे मी लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता अशा प्रकारे डिस्प्ले ओपन होईल. खाली रोल केल्यानंतर येथे तुम्हाला एक ऑप्शन मिळेल लिंक आधार. तर येथे हा ऑप्शन आहे लिंक आधार. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर येथे थोडा वेळ जाईल. नेट आता इथे ओपन झालं आहे. येथे ओपन झाल्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील. येथे पाहू शकता पॅन नंबर आणि आधार नंबर. तर येथे मी वरती पॅन नंबर माझा टाकून घेतो. त्यानंतर आधार नंबरच्या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर येथे खाली तुम्हाला एक ऑप्शन मिळेल व्हॅलिडेट. येथे व्हॅलिडेटवर आपणाला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता युअर पॅन नंबर इज ऑलरेडी लिंक टू गिवन युअर आधार नंबर. अशा प्रकारचा मेसेज जर शो होत असेल तर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. आता या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथून तुम्ही ओपन करून पाहू शकता. तर अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक आहे की नाही ते पाहू शकता. तर आता तुमचं आधार पॅन कार्डची लिंक नसेल तर काय करावं लागेल ते पाहूयात. तर याकरिता तुम्हाला कर विभागाच्या www.incometax.government.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक करावं लागेल. किंवा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी SMS द्वारे देखील तुम्ही लिंक करू शकता. आता SMS द्वारे कसं करायचं तर तुमच्या मोबाईल मधून तुम्ही SMS ओपन करा. SMS मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे टाईप करावं लागेल. येथे व्यवस्थित पहा UIDPAN स्पेस दिल्यानंतर तुमचा 12 अंकाचा आधार नंबर आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर पुन्हा स्पेस देऊन 10 अंकाचा तुमचा पॅन क्रमांक टाकून घ्या. एवढं केल्यानंतर तुम्हाला SMS व्यवस्थित पाहून घ्या 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवायचा आहे. उदाहरणार्थ येथे दिल्याप्रमाणे पहिलं UIDPAN नंतर तुमचा आधार आणि पॅन नंबर. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेशन CBDT दिलेल्या मुदतीच्या आत तुमचं पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यात आलं नाही तर ते निष्क्रिय केलं जाईल. मग ते पुन्हा ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयापर्यंतचा दंड भरावा लागेल. इतकंच नाही तर तुमचं पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्याकरिता 1 आठवडा ते 1 महिन्यापर्यंतचा कालावधी तुम्हाला लागू शकतो. तर आजच या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचं आधार कार्ड आणि पॅन लिंक आहे की नाही तपासून घ्या. नसेल तर वेबसाईट किंवा दिलेल्या SMS द्वारे तुम्ही ते लिंक करून घ्या. तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर महत्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.